सो हे गाईज गुड इव्हनिंग. आणि आज आहे 16 मे. 16 मे आहे ना आज. हां, आज 16 तारीख आहे. आणि अख्खा दिवस भेटलाच नाही आम्हाला व्हिडिओ चालू करायला. आता आम्ही ब्लॉग चालू केला आहे. आणि आज आपल्याला आहे बदलापूर गावामध्ये हळदीचा कॉल. आणि आता आपण आहेत स्पॉटवरती. आणि मी स्पॉटवरती व्हिडिओ चालू करते. मी आज घरातूनच चेंज करून आलो आहे. अर्धा तास झाला असेल आम्हाला इथे येऊन. आणि आपल्यासोबत आहे प्रशिक भाऊ. आणि प्रशिक भाऊचा आज झालं आहे ब्रेकअप. प्रशिक भाऊ फुल डिप्रेशनमध्ये आहेत. काय बोलू शकतोस तू 2 शब्दात तुझ्या ब्रेकअपवरती? काय बोलणार आहे तू? काय नाही, एवढंच मला म्हणायचं आहे, ज्या मुली लाईफमध्ये येतात तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. सिरियस ठेवा. पहिले घरच्यांना विचारा कास्ट त्याची अशी अशी आहे, मग त्यांना तुम्ही सांगा का मी या मुलाशी लाईफमध्ये जाऊ का नको. तर तुम्ही 2 ना 3 वर्षांनी त्यांच्या रिलेशनमध्ये जाऊन नंतर बोलता त्या मुलाला का माझ्या घरचे बोलतात का कास्ट तुझी वेगळी आहे, तरी असं चालत नाही. त्या मुलाला त्याची लाईफ खराब नका करू त्या मुलाची. मला एवढं बोलायचं आहे. माझ्या लाईफमध्ये झालं एवढं, मला काय बोलायचं नाही. एवढंच आहे का फक्त दुसऱ्या कुठल्या मुलाची लाईफ खराब करू नका. ते सगळं जाऊ दे. काहीच आता झालं आहे ब्रेकअप. तो सिरियस होता, लग्न करणार होता बिचारा. आणि तिला आज समजलं की त्यांची कास्टमध्ये येते त्यांची. जाऊ दे ते आपण नंतर काहीतरी बघू. आणि आता आपण जाऊया वाजवायला. आपल्याला थोड्यात वाजवायचं आहे. सेटअप वगैरे लावून अर्धा सेटअप लागलेलं आहे, अर्धा लावायचं आहे आपल्याला. जाऊन आता लोक जेवायला बसलेत मे बी.
हेमंत शेठ बघा इथं बोल ना. कसा वाजला आज. एकदम मस्त. कारण आपली ऑर्डर नव्हती ना. अरे बाबा आपल्या ऑर्डर होते म्हणजे आपल्या ऑर्डरला गाणं असतो का. नाही अजून चांगला वाटतो. आई माणसं नीट नाही वागत ना. अरे बापरे काय बोललाय रे. जेव्हा कसं सामान काढलंय व लोकांनी पडलं. हे बघा, पूर्ण सेटअप बिटअप लगेच काढलंय वाजवल्या आत्ताच वाजवलं आणि लगेच सेटअप बिटअप काढून झालं पोरांचं. रोहित पुढेला पैसे दे रे. इसको बोलते धंदे पे धंदे. तुला ए रोहित पुढेला पैसे दे 400 रुपये. पटकन ऑनलाईन मारतो. काय कर. कॅश असतो तिकडं. थोडा तरी विश्वास ठेव रे माझ्यावर. धन्यवाद. थँक्स पॅकअप सिरीज. हो जग्गूश. आता आम्ही काठी गायब करतोय हे आपणच आणलेत ते घरातून. म्हणून तो गायब करतोय. काटे खूप जड झालेले आहेत. जग्गूबाई काय बोलतो. आज परत हाताचे लावडे लागले. शिव्या का देतो. सॉरी बरं हाताचे असे अरे एवढे फाटले बोलतो. माझ्या हाताला काहीच नाही झालं बाई. मला सवय झाली आहे बघा. मला झाली आहे सवय. माझ्या हाताला काहीच नाही. ह्याच्या हाताला काहीच नाही. रोशनला पण सवय झाली आहे. हे बघ रोशनच्या हाताला काय नाही ना. तुझी व्हिडिओ जाणार ना ब्लॉग मध्ये. बस का इथे आता पोरं बसले मस्त की एसी मध्ये. एसी बोलतोय कूलरच्या खाली बोलतोय समोर. आणि आत्ताच आपलं झालंय पॅकअप आणि वाजले 1:30 वाजता पॅकअप आहे. अरे काय दिसतंय रे. आता आपण बघूया काय होतंय. किती वेळ लागतोय तू निघायला. बाय थापवाला बाय. काय वाजवला आज नुसता आवाज काढलाय. काय नुसता आवाज. दोन्ही थापवले. दीपबाईचा विषयच वेगळा आहे. दीपबाईचा विषयच नाही. चलो जवान जपला का. तर गाईज आता आपला झालेलं आहे पॅकअप. आणि आता बघा 1:32 झालेत. सेटअप सगळं भरत आहेत लोक गाडीमध्ये. आणि आपल्यासोबत आहे आता रशिक भाऊ. त्यांचा मागाशी तुम्हाला सांगितलं ब्रेकअप झालं आहे. भाईचा 2 वर्षाचा रिलेशन होता. भाई ह्या महिन्यात लग्न करणार होता. आणि जेव्हा तो घरी गेला तिच्या तेव्हा असं समजलं. म्हणजे घरच्यांना प्रॉब्लेम होता ना तिच्या घरच्यांना पण प्रॉब्लेम होता. आणि तिला हे माहिती होतं घरच्यांना प्रॉब्लेम आहे करून कास्टबद्दल. बट तरी तिने 2 वर्ष काय बोललीच नाही ती. आणि लग्न करायच्या टाईमला हे सगळं तिने सांगितलं. आणि आता भाई फुल डिप्रेशनमध्ये गेला आहे. सकाळपासून भाई फुल असा चंद्रावर होता सकाळपासून भाई. आणि आत्ता तो झोपलेला मग अशी गाडीमध्ये. आत्ता त्याचा तो चंद्रावरनं खाली आला आहे. आता त्याचे डोळे जरा नीट झालेत. आणि अख्खा 2 दिवस रडला आहे बिचारा तो. आत्ता पण रडतच आहे पण दाखवत नाही तो बिचारा रडतोय. आणि जाऊ दे. तर चला आता आपण पहिले जाऊया इथून घरी नाही पहिले आपण जाऊया सेटअप घेऊन आपल्या टायगरच्या इथे किंवा रोशनच्या इथे नाहीतर हेमंतच्या इथे. समजेल थोड्या वेळात. चलो देखते क्या होता अभी. आणि आता मी डायरेक्टली आलो घरी. इथं पॅकअप झाला आणि डायरेक्ट घरी आलो. पण झोप दिसतच नाही माझा. झोपलो नाही 2 रात्र 2 दिवस झाले झोपलो नाही. टाईमच नाही भेटला झोपायला. टाईम भेटला होता बट मी असं फिरण्यावरती घालवला तो टाईम. आणि आता आपल्याला कॉल आहे 18 मेला. आणि आज काय ब्लॉग बनवायला टाईम भेटला नाही. सकाळपासून ब्लॉग चालू केलाच नव्हता. आणि ब्लॉग पण मी तिकडे स्पॉटवर जाऊन चालू केलं आहे. सो नेक्स्ट ब्लॉग आपण घरातूनच चालू करूया. नेक्स्ट कॉल आपल्याला कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही. ते समजेलच नंतर 8 तारखेला. तर हा ब्लॉग मी पाहिजे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि चला येतो. गुड बाय.